भिवंडीतल्या नारपोली परिसरामध्ये मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, 3घांना वाचवण्यात यश, तर 5 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ, पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगडसह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। यवतमाळमध्ये पावसाचं थैमान। दारव्हा तालुक्यातील दहेलीमध्ये पुरात कार वाहून गेली, पती बचावला, पत्नी आणि 2 मुलींचा शोध सुरू। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर। आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होणार, तर चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानं आल्यानं विरोधकांचा सभात्याग। विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल। परीक्षा सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश, तर मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, मोदींचं आश्वासन। दिल्लीतील आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही। अटकेतल्या विद्यार्थ्यांची तातडीनं सुटका, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी। पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणं अशक्य, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, तर पॅलेट गनच्या गैरवापराच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते, कोर्टाकडून स्पष्ट। तर आंदोलनामध्ये जखमी झालेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश। मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनचा परवाना एफडीए कडून निलंबित, तपासणीमध्ये आवश्यक नोंदणी नसल्याचं समोर, नियमांची पूर्तता होईपर्यंत विक्री पूर्णपणे बंद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार, तर कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे, बजरंग सोनावणेंच्या भेटीनं चर्चा।